हॅलो. हा बोला. नमस्कार सर, आशिष मगर सर बोलता का तुम्ही? हो बोलतोय, बोला ना. ते सर तुमचा काल मी व्हिडिओ पाहिला एक ते हा. सावरकरांनी संभाजी राजांची बदनामी केली का म्हणून. हो हो हो. तर तुम्ही ते संदर्भ जे वापरलाय ना ते अर्धवट वापरलाय सर. तुम्ही ते पूर्ण तुम्ही पुस्तक वाचलेले आहे का? हो पूर्ण वाचलंय की मी. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल काय लिहिलं ते वाचलंय, आणि विशेष म्हणजे संभाजीराजे आणि शिवाजी महाराजांबद्दल कमीच लिहिलेलं आहे त्याच्यात. हा. म्हणजे 2च चॅप्टर आहेत ते. त्याच पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल सावरकरांचे पॉझिटिव्ह मत तर तुम्ही दाखवलेच नाही ना त्याच्यात. ऐका ना सर. नाही नाही नाही, माझं माझं उत्तर द्या ना पहिले. तुम्ही मला विचार कराल का? म्हणजे आधी संभाजी महाराजांबद्दल म्हणायचे की तो दारुडे होता किंवा व्यसनी होता, त्याला बायांचा नाद होता. नंतर म्हणायचे की त्यांनी धर्मासाठी खूप चांगलं काम केलं, बरं, असं केलं तसं केलं. त्याचं म्हणजे तुम्हाला योग्य वाटते का ते? तुम्हाला सांगू का? ऐका ना सर. हं. त्यावेळेस म्हणजे संभाजी महाराजांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे साधनही उपलब्ध नव्हते जास्त. हो मग तर त्यांनी मग उपलब्ध ऐका ना. साधनांचा अभ्यास हा, करून तर मग मला तेच म्हणायचं की त्यांनी असा एखादा पुरावा द्यावा तिथे, की हे इथं इथं दारुडे होते बुवा, याचा हे पुरावा आहे. त्यांनी दिला का पुरावा? त्यांनी पुरावा नाही दिला सर. पण हा तेव्हा मग उपलब्ध पुरावा, साधन अरे तुम्हाला मग माहिती तुम्ही आहे का? त्यांचं समज मी. सावरकरांच्या आधी ऐका बखरींमध्ये ना उल्लेख ऐका आहे ना. म्हणून. हो. हा. मी तुम्हाला पुराव्यासहित सांगायलो, 5 नंबर सहित, की असं सावरकरांनी लिहिले. हो तर सर, सावरकरांनी कोणत्या पुराव्यावरून लिहिले त्याचा पुरावा दिलाय का त्या पुस्तकाच्या मी ते पुस्तक संदर्भात आहे वाचलेलं आहे का? सर. हा मी ते पुस्तक वाचलेलं आहे. हा. तुम्हाला बरं ठीक आहे. तुम्हाला वासी बेंद्रे माहिती आहेत का? सावरकर आपल्या संभाजी महाराजांचं त्यांनी चरित्र लिहिलेलं आहे हो म्हणून. माहिती आहेत, भासी बेंद्रे माहिती आहेत. वासी बेंद्रे ते पण ब्राह्मणच आहेत ना. हो असू द्या ना, मग काय झालं? मग तुम्ही असं जातीला टार्गेट करणं योग्य नाही ना सर. मी त्याच्यामध्ये जात हा शब्द आहे का त्या त्या माझ्या नाही. व्हिडिओमध्ये? या ब्राह्मणांनी वगैरे तुमचा म्हणजे कुठं ओघ पूर्ण ब्राह्मणांनी आहे तिकडेच का दिसायला त्याच्यात ना. शब्द? ब्राह्मणांनी हा शब्द आहे का त्याच्यात? तुम्ही एक जातीला असं नाही हे नाही नाही, माझा करण्यासाठी केलंय माझा ते स्पष्ट टार्गेट. प्रश्न आहे. त्याच्यामध्ये जात किंवा ब्राह्मण हा शब्द आहे का त्या व्हिडिओमध्ये? मग वासी बेंद्रेवर एखादा व्हिडिओ करा ना सर. यांनी संभाजी महाराजांवर हे मी काय केल्याबद्दल अभ्यास करायचं ते करा. मला सांगू नका. तुम्ही मला फोन कशासाठी केलाय? याच गोष्टीसाठी की तुम्ही चुकीचे हे वापरलेत. काय तुम्ही चुकीचं पूर्ण वापरलं अजून ते दिलेत सांगा ना. नाही. मी तुम्हाला बरं. विचारतोय की सावरकरांनी जे काही संदर्भ दिले, संभाजी राजांना ते जे म्हणलेत की ते दारुडे आहेत किंवा हा. त्यांना बायाचा नाद होता, याचा त्यांनी कुठून संदर्भ घेतला? बरं, तुम्हाला माहिती आहे का त्याच गोष्टीचं खंडन केलेलं आहे सावरकरांनी कमल गोखले सोबत 6 सोनेरी पाणी या पुस्तकामध्ये. हे तुम्हाला 6 माहिती आहे का? सोनेरी पानामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल असं म्हटलंय की ते काकतालीय न्यायानं राजे झालेत. याचा अर्थ काय होतो? तुम्हाला माहिती आहे का संभाजी मला महाराजांबद्दल जे पहिले मत. सांगा, काकतालीय न्याय म्हणजे काय सांगा? तुम्ही मला हे सांगा पहिले, संभाजी महाराजांबद्दल जे तुम्ही मत मांडलं ना काल, त्याच खंडन केलेले मी सावरकरांनी, ते तुम्हाला माहिती प्रश्न आहे का? तो नाही. तुम्ही मला फोन याच्यासाठी केलाय की तुम्ही सावरकरांनी म्हणलेलं चुकीचं म्हणलंय म्हणून तुम्ही हा. मला ते फोन केलाय. कालच्या व्हिडिओवर बोला ना तुम्ही सर. कालच्याच व्हिडिओवर सांगा मग मला. तुम्ही 6 पानावर गेले म्हणून मी सोनेरी 6 पानावर आलो भारतीय हा. इतिहासाची. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तीच काशी केलेली आहे. नाही नाही, 6 सोनेरी पाणीमध्ये सर त्यांनी हे दिलेले आहे, खंडन 6 केलेले आहे सोनेरी संभाजी पाणीमध्ये मी महाराजांनी. तुम्हाला पान ते नंबर ते काय सहित म्हणले सांगतो. माहितीये का? त्यांनी, इतके इतके ऐका की, व्यसनी, इतके दारुडे असले असते, इतके हा. मदिरा वगैरे पिणारे असले असते तर संभाजी महाराजांनी इतका अफाट पराक्रम केलाच नसता. अरे तुम्ही 6 सोनेरी पानामध्ये तर संभाजीराजाविषयी लिहिलंच नाही हो, फक्त शिवाजी गोखले महाराजांविषयी लिहिलेले आहे. गोख आणि ते पण काय लिहिले माहितीये का? ते पण हा. एवढंच लिहिलंय की काकतालीय न्यायाने शिवाजी हा. राजे राजे झाले. काकतालीय न्यायाने म्हणजे कावळा बसावून फांदी तुटावा असा योगायोग. म्हणजे ज्यांच्यामध्ये पात्रता नव्हती, क्षमता नव्हती, पण तरी सुद्धा ते राजे झाले, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्या पुढे जाऊन बरं, त्यांनी शिवाजी महाराजांनंतर डायरेक्ट काय केलंय माहितीये का? पहिल्या बाजीराव आणि राघोबा दादा यांचंच वर्णन नाही, संभाजीराजाचं तर नावच नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला माहितीये का 26 फेब्रुवारी 1969 ला सावरकरांचे सुखसंवाद हे प्रकाशित ते झालेले एक ते पुस्तक आहे. मला सांगू नका. मला पहिले सांगा, तुम्ही मला कालच्या व्हिडिओ बद्दल फोन केलाय ना? हा, तर त्या गोष्टीचं खंडन दिलेलं आहे स्वतः ते खंडन सावरकरांनी. आणि ते सांगा. मी समजा तुम्हाला म्हणलो की, समजा तुम्हाला मी वैयक्तिकरित्या म्हणलो की बा तुम्ही खूप नीच येतन, दारुडे येतन असं आहे, आणि नंतर मी 4 दिवसांना सांगायलो की नाही नाही माझ्याकडून ते चूक झाली, तर याला काही अर्थ आहे का? तुम्ही ते चूक पाहणार आहे का कोणी? तुम्ही त्या पुस्तकात लिहून ठेवले ते सांगा ना. तुम्ही सावरकरांनी कोणते पुरावे वापरले मला ते सांगा. पुरावे द्या म्हणावं त्यांना, की इथं इथं त्यांना दिसलं बाबा की संभाजीराजे असे असे होते किंवा दारुडे होते किंवा त्याला बाईचं व्यसन होतं, हे सगळ्या गोष्टी त्यांनी दाखवा पुराव्यासहित. तुम्ही दाखवून द्या त्यांच्या समर्थनासाठी फोन केलाय तर. आम्ही वाचलेले आहे सर सावरकरांचे मग सुखसंवाद, अर्धवट नका त्याच्यामध्ये वाचू हो. अर्धवट खंडन नका वाचू. खंडन दिलेले आहे. अर्धवट वाचलेलं नाही, त्याच्यामध्ये खंडन केलेले आहे. खंडन तर मग तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल काढा आणि त्याच्यावरून सांगा की सावरकरांनी असं असं खंडन केलंय म्हणून. आमच्या राजाला बोलला, आमच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. 30व्या वर्षामध्ये जर ते माणूस दारुडा असता, जर ते माणूस बैलबाज असला असता, तर हा. 30व्या वर्षामध्ये आमचं त्यांनी आमचं मत संभाजीराजांना हे आमचं केलं मत असतं का? तेच आहे ना. संभाजी महाराजांचा अपमान शक्यच मग तुम्ही सहन कसे करायले? होऊ याचा शकत अर्थ नाही. तुम्ही, तुमच्या सहन मनात करू सुद्धा शकत नाही. संभाजीराजांबद्दल द्वेष आहे, तर तुम्ही सहन करायलेत, नाही तर तुम्ही सहन केलं नसतं. आम्ही संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळतो सर. 30 दिवस चप्पल आम्ही तुम्ही चटके तुम्ही सोडतो, तुम्ही मुंडन करतो तुम्ही आम्ही. तुम्ही ते तुम्ही सगळं पाळता का बलिदान मास? सांगा. संभाजी नाही नाही महाराजांचा नाही बलिदान नाही मास नाही, पाळा ना ऐका तुम्ही. ना ऐका ना. हा. हा. संभाजी राजांना कोणी दारुडे म्हणत असेल तर ते सहन करणं, त्यांना कोणी जर बाईल वेड
पीडा म्हणत असेल तर ते सहन करणं, त्याला बरं सर, ऐका अकार्यक्षम ना, म्हणत ह्याचा असेल अर्थ ते सहन ह्याचा अर्थ करणं, असा त्याच्या व्हायले नावाचा तुम्ही उपास धरणं, संभाजी हे काय महाराजांचे कामाचं झालं? म्हणजे हे संभाजी म्हणजे महाराजांचे हे तुम्ही ऐका खूप की हे खूप म्हणजे असं निष्ठावान. झालं, ऐका ना, हे म्हणजे सर असं ऐका ना, झालं की ऐका ना, ऐका ना. एखाद्या बाईनं वेश्या व्यवसाय करणं हा आणि हा हा ते सती सावित्रीचं ते कोणचं व्रत असते ना, ते हा व्रत हा हा धरणं, असं झालं ते. बरं ऐका ना सर, 100% चुकीचं आहे सावरकरांचं. ठीक हा, आहे, म्हणजे बस याचा विषय अर्थ असा आहे, संपला ना. तुम्हाला संभाजी महाराजांबद्दल जे पण बोलेल त्याचा राग येणार, म्हणजे तुम्हाला संभाजी महाराजांप्रती निस्सीम भक्ती आहे, तुम्हाला 100% आदर जे आहे, जे त्यांच्या बलिदानाचा आदर. काय तर जे त्यांचा जे बलिदान मास पाळा ना मग 30 दिवस. अरे ते उपास धरू, बलिदान पाळू न पाळू, ते माझा वैयक्तिक अर्थ राहिला. मी का पाळू? तुम्ही तर असं काय म्हणाल, उद्या तुम्ही हे मानता का, मग तुम्ही हे करा. मग तुम्ही असं कसं बोलू अरे शकता सर हे एखाद्या काय माणसाबद्दल? माणसानं तर्क शुद्ध बोललं पाहिजे. हा माणसानं बोलताना विचारपूर्वक विचारावर बोललं पाहिजे. बलिदान मग मास पाळलं नाही म्हणजे मग हा इथं तर महाराष्ट्रामध्ये फक्त मोजून 20 ते 30 हजार लोक बलिदान मास पाळत असतील, मग बाकीचे सगळे 6 कोटी मराठा काय संभाजीराजांवर प्रेम करत नाहीत का? नाही हो, हे धर्मवीर काय बलिदान फालतूपणा मास लावला ते तुम्ही? पाळतात जे अक्कल पाहिजे संभाजी बोलायला महाराजां माणसाला, असं संभाजी फालतूपणा सं- लावायचा नाही. जे नीट आहे ते बोलायचं आणि वैचारिक बोलायचं, काही पण संभाजी बलिदान. महाराज अरे संभाजी महाराजांप्रती अहो, तुम्ही निष्ठा जर असेल ना सर. गणितातले मार्क मराठीत धरू नका. तुम्ही मला फक्त याच्यासाठी फोन केलाय ना की सावरकरांबद्दल तुम्ही चुकीचा व्हिडिओ केला, तर हो माझं पण म्हणणं सर, आहे तो तुम्ही सिद्ध करून दाखवा. तुमच्या बोलण्यातून सिद्ध व्हायले ना सर, की संभाजी महाराजांप्रती तुम्हाला नितांत आदर आहे, त्यांच्या बलिदानाची एवढी काळजी, तर तुम्ही संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळायला पाहिजे तुम्ही. मग मला कृतीतून मग तुम्हाला आदरांजली त्याच द्यायला प्रश्नाचं पाहिजे. उत्तर देतोय मी, तुम्हाला त्याच प्रश्नाचं उत्तर देतोय की तुमच्या आज्यानं बलिदान मास पाळला होता का? सांगा, हो की नाही, स्पष्ट सांगा. हा, आता पाळा ना, म्हणजे पुढच्या तुमच्या पिढीला ऐका की सांगा ना तुमच्या बलिदान. आज्याला त्याच्याबद्दल आदर नव्हता का? तुमच्या बापानं बलिदान मास पाळलाय का? तुमच्या आईनं तुम्ही पाळलाय का? मग तुमच्या नाही नाही, आज्याला मी पाळला मी होता का? विचारायलो ते सांगा आधी. तुमच्या आजोबानं बलिदान मास पाळला का? तुमच्या बापानं पाळला का? अहो तुमच्या आईनं पाळला अहो का? आम्ही नसतील आम्ही पाळला. आमच्या पुढच्या पिढ्यांना शिकवू ना बलिदान मास. अरे मग तुम्ही शिकवा ना, कोण नाही म्हणाले तुम्हाला, शिकवा असं ना. असते काय? आता आमचे आई वडील तर वडील दारू पिणार असला तर पोरांना दारू प्या असं असते काय? अबे ते तुम्ही म्हणले, मी नाही म्हणलो. तुम्ही मला म्हणले बलिदान मास मी पाळता का? मी पाळा म्हणालो, या वडिलांचं कुठून काढायले या तुम्ही? महाराष्ट्रामध्ये 6 कोटी मराठा बांधव राहतो. 6 कोटी पैकी मोजून 30-40 हजार लोक बलिदान मास पाळत असतील. याचा अर्थ उरलेले 5,90,95,00,000 लोक काय छत्रपती संभाजीराजांवर प्रेम करत नाहीत का? आणि म्हणजे उपास तापासन बलिदान मास पाळल्यानेच त्यांच्यावर नाही हो प्रेम आहे सर, का? तुमच्यासारख्या लोकांनी ज्याला संभाजी महाराजांच्या इतिहासाची इतकी काळजी, तुम्ही तर पाळायलाच पाहिजे आवर्जून. तुम्ही तर लोकांना आवाहन करायला पाहिजे, संभाजी महाराज बलिदान मास पाळा, या काय महिन्यामध्ये कशामुळं पुस्तक पाळा. कशामुळं पाळायचं? तुम्हाला संभाजी महाराज बलिदानाच्या पुढचे आणखी पुढे काय माहिती आहे त्यांच्याबद्दल? तुम्ही जर लोक समजा त्यांना जर हा, तुम्ही दारुडे आम्हाला म्हणत हो असाल, तेच ऐका श्रेष्ठ ना, आहे सर्वात जास्त. ऐका ना. संभाजी महाराजांसाठी आम्ही गोडधोड सोडतो, आमच्यासाठी सर्वात तेच तर मग मोठे आहे आम्ही. मग तुम्ही एवढं करताना माझं फक्त हा. एवढंच म्हणणं, एकदा तुम्ही तुमच्या तोंडून म्हणा ना की सावरकर जे बोलले ते नीचपणाचं बोलले, विषय संपला. तुमची तिथंच तुमची म्हणजे तुम्ही किती त्या याच्या बरं, संभाजी महाराजांबद्दल तुम्ही तुम्ही तुमच्यामध्ये संभाजी किती प्रेम महाराजांचा होतं. बलिदान मास पाळा ना. मी कशामुळे पाळू? तुम्ही कोण मला सांगणार? तुम्ही कोण सांगणार म्हणजे सर? मग बलिदान मास संभाजी महाराजांप्रती तुम्हाला आदर आणि आहे की तुम्ही नाही? बलिदान मास मराठीतले मार्क गणितात कायला धरायले हो? मार्क कुठून आले सर? आता दादा, ते अरे इतिहास मग आहे तुम्ही संभाजी तुम्ही कुठे महाराजांचं, गेले? इतकं तुम्ही जाज्वल्य मला फोन बलिदान आहे. कशासाठी केलता? त्यांनी तुम्ही मला त्यांनी फोन हिंदू कशासाठी धर्मासाठी, केलता? इथे हिंदू धर्मासाठी श्रेष्ठ बलिदान पत्करलं त्यानं आपल्यासाठी. त्यांचं मी सूतक तुम्हाला पाळणं ते आपलं बोलत न कर्तव्य आहे. झालो, मी तुम्हाला काहीच म्हणणं झालो. मी फक्त तुम्हाला म्हणालो तुमच्यामध्ये धमक आहे, दम आहे, तर तुम्ही एवढं म्हणा की सावरकर चुकीचं बोलले. मी नाही, सावरकरांचा निषेध करतो, विषय त्यांनी संपला. खंडन बी केलेलं आहे ना, आमच्याकडे पुरावे आहेत ना, खंडन केलेले आहे मग सावरकरांनी तुमचे बोललेलं पुरावे त्यांचं. तुम्ही उघड करा, तसे दाखवून द्या समाजाला. बरं बरं बरं, तुमचे पुरावे दाखवून देतो आम्ही. हा, दाखवून द्या, विषयच नाही, संपला विषय तिथेच. चालते चालते, मग बलिदान मास पाळा सर मग. नाही, तो माझा वैयक्तिक प्रश्न राहिला. आणि बलिदान मासामध्ये तुम्ही काय करता काय नाही याच्यावर आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही कोणत्याही प्रकारचं कर्मकांड पाळत नाही, कोणत्याच प्रकारचं. कर्मकांड काय सर? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, कर्मकांड कोणतंही नसतं. अमावस्येच्या दिवशी सुद्धा त्यांनी लढाया केलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे मास पाळान ते मास पाळान कर्मकांडामध्ये मग आम्हाला सर, मग आमच्या शिवाजी राजांना महाराजांच्या गुंतवायचं नाही. किल्ल्यावर सगळे देवी बलिदान मास देवताची तुम्ही मंदिरं पाळा, सापडतात. तुम्ही पोथ्या करा, त्यांचे सप्ते हा. ठेवा, तिथं महाप्रसाद ठेवा. आम्हाला त्याच्यावर काही घेणं देणं नाही. आमचे राजे शूर वीर महापुरुष होते आणि महापुरुष होते म्हणून आम्ही फक्त त्यांना महापुरुष म्हणूनच मानणार. हे बलिदान राजे मास सगळे पाळा आणि ते हे करा ते करा ते आम्हाला सांगू नका. राजे सगळ्यांचेच होते की ते तर ते कळायलं की सगळ्याच आम्हाला हिंदू समाजासाठी. तुमची हा, त्यांच्यावर किती श्रद्धा आहे, त्यांच्या विचारावर किती भक्ती आहे, तुमच्या बोलण्यातूनच कळायला आम्हाला. भक्ती म्हणून तर बलिदान मास पाळतो सर. तुम्ही आता इतका तुम्ही नकार काय करायला करता बलिदान मला घेणं मासला, देणंच नाही. आम्हालाच लक्षात यायली तुमची किती भक्ती आहे. तुम्ही तर ज्या सावरकरांनी छत्रपती संभाजीराजांना इतकं चुकीचं बोलले त्यांचं बी उदो उदो करायले. मग तुमच्यावर काय आता बोलावं काय माणसानं, सांगा की. कोण उदो उदो करायले सर? तुम्हीच म्हणले सावरकरांचे की. आमच्याकडे खंडन आहेत त्या पुराव्याचे. तुम्ही फक्त आता अर्धवट तुम्ही माहितीवर खंडन, बोलले म्हणून अहो, बोलायला. कोणते खंडन आणि कोणतं काय सांगायले तुम्ही? तुम्हाला कमल गोखलेचं खंडन आहे की सर आमच्याकडं? अहो, ते गोखले बिकले सगळे तुमच्याकडे ठेवा. मी जे बोललो त्याच्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या की सावरकरांनी हे जे लिहिले ते कोणत्या पुराव्यावरून घेऊन लिहिले, याचं उत्तर द्या. मला परत बरं फोन सर, करा. संभाजी महाराजांनी तुमच्या फोनची वाट बलिदान कशासाठी दिलं? पाहतो. संभाजी महाराजांनी बलिदान स्वराज्यासाठी दिलं. धर्मासाठी दिलं, हिंदू धर्मासाठी.
मग तुमचं तुमचं ज्ञान तुमच्याकडे ठेवा, तसं प्रूव्ह करून दाखवा. मी म्हणतो हो ना, स्वराज्यासाठी मग दिलं, कारण बुद्धभूषण मध्ये लिहिलेलं आहे ना, कारण जीवित स्वराज्य हे मृत्युका म्हणे जिजामाते, देही ना ऐका धर्म की वजीरता मृत्यू स्वराज्य धर्मेण स्वराज्य संयुक्ती हे दीर्घजीवी जिजामातेंचं भविष्यती. स्वप्न होतं. स्वराज्य हे जिजामातेंचं स्वप्न होतं. हिंदवी आणि स्वराज्य, ते हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य म्हटलं तरी हिंदवी स्वराज्य हे जिजामातेंचं स्वप्न होतं, आणि हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी बलिदान दिलं. मग हिंदवी म्हणजे काय सर? हिंदू धर्माचा कुठं तिच्यात लिहिलंय का तसं हिंदू धर्मासाठी? म्हणून पाच हिंदवी तर स्वराज्यासाठी पाचवी, म्हणा ना. मानवचं मानवी, तसं हिंदूचं हिंदवी होते सर. एवढं तर कळायला पाहिजे सर तुम्हाला, हा, शिक्षक आहेत 100% तुम्ही. कळते आम्हाला. म्हणून मी म्हणलं की हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी हे बलिदान बलिदान दिलं. दिलं, हा. म्हणजेच हिंदू धर्मासाठी बलिदान दिलं नाही नाही त्यांनी. नाही, हिंदवी स्वराज्यासाठी दिलं. हा, म्हणजे हिंदू धर्मासाठी नाही दिलं, म्हणजे धर्माचं हिंदवी महत्व नव्हतं का स्वराज्यासाठी संभाजी दिलं. महाराजांना? ऐका की हिंदवी हा स्वराज्यासाठी बलिदान दिलं. हा. मग स्पष्टपणे जसं आहे तसं हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिलं. मग हा तेच म्हणालो ना. मग बुद्धभूषण मध्ये धर्माचा उल्लेख का केला एवढं? श्री विष्णूचा अवतार म्हणून का म्हणले अरे छत्रपती शिवाजी महाराजाला? आपण सगळेच जण हिंदू आहेत, का वर्णन हो ना, असणार हो ना. नाही? आपण आपल्या हा जातीचा आपल्या धर्माचा का गर्व असणार नाही? धर्माचा अभिमान असला पाहिजे, त्यामुळे 100% धर्मासाठी आहे. बलिदान मास पण पाळला मग पाहिजे सर, त्याच हिंदू अरे धर्मासाठी. तुम्ही पुन्हा त्याच्यावरच येऊन पडाले, बलिदान मास पाळा, बलिदान मास पाळा, बलिदान मास पाळा. अरे बलिदान मास पाळण्यापेक्षा छत्रपती संभाजीराजांनी जे वयाच्या 30व्या वर्षापर्यंत केलं, जे ज्ञान मिळवलं, जे पुस्तकं लिहिली, ज्या कला त्यांनी तेच अवगत करतो केल्या, आम्ही सर. त्याच्यातलं काही बलिदान मास अवगत मध्ये करा काय ना. करतो आम्ही? तेच करतो आम्ही संभाजी महाराज बुद्धभूषण मी वाचतो, मी आम्ही मी काय ज्ञानेश्वरी म्हणतो, पारायण करतो, आम्ही संभाजी महाराजांमध्ये बलिदान मास मध्ये व्यसन सोडायला सांगतो पोरांना, आम्ही दररोज चांगली गोष्ट पूजन आहे, करायला खूप सांगतो. अभिनंदन आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी व्यसन सोडावं. पण हे मग व्यसन तुम्ही सोडा मग असं तुम्ही म्हणत मग असताना, तुम्ही आवाहन करायला ऐका पाहिजे ना, सर. आता महत्वाच्या मुद्द्यावर आले. जर तुम्ही इथल्या तरुणांना व्यसन सोडा म्हणत असताल, तर हा तुम्ही हे प्राकर्षानं सांगितलं पाहिजे की संभाजीराजे हे व्यसनी नव्हते आणि सावरकर हे चुकीचं बोलले. नाही, सावरकरांनी त्या गोष्टीचं खंडन केलेलं आहे सर. तुम्ही ऐकून अहो घेता का खंडन तुम्ही? तर कोणी करते? मी तुम्हाला 4 शिव्या दिल्या आणि मग म्हणाल मला माफ करा, याला काय मतलब आला? तुम्ही लिहिलं का? त्याचं उत्तर घ्या ना नाही पहिले सर, ती त्याच्याकडून. अर्धवट माहिती झाली. ते सावरकर अर्धवट कशावर नाही, मला बोलले सगळी माहितीये का सांगा. सर? तुम्ही मला परत बखर फोन होती, करा. कोणी लिहिलेली ऐका ती की बखर माहितीये का? कोणी लिहिलेली ती? काय रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिलेली ती. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही विषय हा भरकवटू नका. माझं एवढं म्हणणं आहे की सावरकरांनी संभाजीराजांबद्दल जे काही बोलले चुकीचं, हा की हा संभाजीराजे दारुडे होते किंवा संभाजीराजांना बायाचं व्यसन होतं, हा. फक्त मला याचं उत्तर द्या की सावरकरांनी हे का लिहिलं आणि त्यांनी कोणते पुरावे वापरले? बरं बस सर, एवढाच एक संभाजी प्रश्न. महाराज तेवढ्या गोष्टीवर वाईट ठरू शकत नाही ना? मग कसं करू सावरकरांनी हे शकत लिहिलं, नाही? मग तुम्ही म्हणजे त्यांची समजा बाकीची समजा कीर्ती, ऐका 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 सावरकरांची वाईट ऐका बाकीची ऐका कीर्ती ऐका तुम्ही ऐका कसे हे करू ऐका शकता? ऐका मी दुर्लक्षित तुम्हाला करू त्याच्या पुढचं, शकता? संभाजीराजांचं तर लय दूरची गोष्ट आहे, त्यांच्याबद्दल जर कोणी बोललं तर ते तर खपून घेणारच नाही. पण मी तुला हो ना. तुम्हाला त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. हा समजा एखाद्या माणसाने एखाद्या स्त्री सोबत लग्न केलं, हा हा, आणि जर हा समजा ती स्त्रीवर समजा ह्या सगळ्या गोष्टी तिनं अशा काही वाईट चुकीच्या केलेल्या असतील, व्यभिचार हा केलेला असेल, तर तुम्ही हा. म्हणता का तिनं फक्त तेवढं केलेलं आहे म्हणून काय नाही सगळं चालते? नाही ना सर, ते स्त्री जर खरं खरं बोलू लागली, असं काही केलंच नाही, नंतर ते सिद्ध झाल्यानं, त्या माणसानं खंडन केल्यानंतर आम्ही सिद्ध मान्य करू करणे ते. इतके आरोप का करायचे त्याच्यावर? हो ना सर. मूळ मुद्दा हा आरोप. आहे की त्या स्त्रीवरती आरोप का हा. करायचे? जर तिला सिद्ध करावं लागत असेल तर त्या स्त्रीवर तर आरोप पहिली का केले? गोष्ट म्हणजे कोणत्या ते हेतूने आरोप केले? नव्हता, ते अभ्यास तिच्या होता. ते हा? आरोप नव्हता, ते अभ्यास होता. ते उपलब्ध असलेल्या बकरींवर केलेला अभ्यास बाबा, होता. म्हणजे उपलब्ध परिस्थितीजन्य पुराव्यानुसार तो अभ्यास होता, आणि त्या अभ्यासांती असा निष्कर्ष निघाला की संभाजीराजे दारुडे होते आणि बैलबाज होते. वा वा वा, तुमचं नाही नाही ज्ञान खूप ग्रेट आहे सर. धन्यवाद सर. सर. तुमच्यासोबत बोलून मला खूप आनंद झाला. जेव्हा तुमच्याकडे प्रॉपर काही चांगलं असेल आणि तुम्हाला जर वैचारिक चर्चा करायची असेल तर या, उगं हा फालतू ना असं सर, काही वैचारिक बोलायचं चर्चा असेल. करायलो सर. तुम्हीच एक मुद्दा धरून बसले. मी एकच नाही, तोच मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा आहे. जोपर्यंत छत्रपती संभाजीराजांना असे नीच मानसिकतेचे लोक बदनाम करतील, तोपर्यंत माझा हा मुद्दा शेवटपर्यंत राहणार. बाकीचे मुद्दे मला गौण आहेत. बरं मग सर, संभाजी महाराजांप्रती तुम्हाला नितांत आदर आहे ना? संभाजी मला ते महाराजांचा सांगू बलिदान नका मास हो, पाळायला बलिदान पाहिजे मास ना? पाळा आणि हे मास पाळा. बलिदान मास पाळा, तुम्ही पाळा, तुमच्या लेकरा बाळाला पाळायला लावा, तुमच्या घरच्याला सगळ्याला पाळायला लावा. आणि तुमच्या ते घरचे का मला पाळू शकत नाही सर? तुमच्यासाठी बलिदान दिलं नाही का संभाजी महाराजांनी? अरे काय येड्याचा बाजार आहे. अरे हे म्हणजे कसं झालं आता माहिती आहे का? शेंबड लेकरू असते बघ एखादं, त्याला म्हणतो आपण बाळा इथलं चॉकलेट उठून तिथं टाकू नाही माती, मातीत पडले खाऊ नाही मा, त्यानं डबल डबल तेच करायचं. अरे बलिदान मास पाळा न पाळा हे याचा माझ्याशी काय संबंध आला? नाही, कशाशी संबंध संबंध आला? म्हणजे सर, तुम्ही आता संभाजी महाराजांचा इतकं तुम्ही मी आदर तुम्हाला करता ना, मी तुम्हाला तुम्हाला उद्या इतिहासामध्ये म्हणलो, समजा मोडतोड बरं पण ठीक जमत आहे, नाही तुम्ही ना, ऐका ना, मग ऐका ऐका वास्तव समजा, इतिहास मान्य हो करून ऐका बलिदान ऐका मास तर ऐका पाळा ऐका ना. ऐका 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 मी बलिदान मास पाळतो तुम्ही म्हणले म्हणून, ठीक आहे. तुम्ही हा. उद्याच्या उद्या काय करा, सावरकराच्या त्या पुस्तकाची होळी करा जाहीररित्या, चला ओके. आम्ही खंडन करतो ना त्या वाक्याचं. खंडन फिंडन काही नाही, तसं नका बोलू आता तुम्ही. मी म्हणतो मी हा. उद्या बलिदान मास येणारा पाळतो, तुम्ही उद्याच्या उद्या सावरकरांच्या त्या पुस्तकाचं हे करायचं, जाळायचं ते पुस्तक तुम्ही. सर पण सावरकरांनी अपमान जर खरंच केला असतं तर न जाळायला काय झालं? म्हणजे तुम्हाला हे मान्यच नाही अजून की सावरकर जे बोलले ते योग्यच आहे म्हणाले तुम्ही, याचा अर्थ? सावरकरांनी त्या वाक्याचं खंडन केलेले, त्याचे पुरावे देऊ का ते तुम्हाला मी? खंडनचं नका सांगू, ते म्हणले काहून ते सांगा. नंतर मग त्यांनी मान्य म्हणले केलं काहून नाही ना ते पण तीच सांगा. गोष्ट. म्हणले काहून ते सांगा तसं. नाही नाही नाही, आधी गु खायचा नंतर ब्रश करायचा काय भागते का त्यांना? सर पण त्याचं खंडन केलेलं आहे, अरे ते मी उपलब्ध म्हणतो आधी गु साहित्यांवर खायचा केलेलं मग आहे ब्रश म्हणालो ना करायचा, मी भागते तुम्हाला. का त्यांना? सर आता तुम्ही असं बोलू करता नका. का तसं? हा.
तुम्ही करता का तसं? आधी गु खायचा आणि मग ब्रश करायचा, भागते का तसं? नाही नाही, मग संभाजी महाराजांप्रती मी तुम्हाला सर काय इतका म्हणलं, नितांत आधी गु आदर आहे. खायचा नंतर ब्रश करायचा, भागते का तसं? नाही नाही, आम्ही नाही करत हा तसं सर. हा, मग ते तुम्हाला मग तेच सांगायलो मी. जर समजा तुम्हाला वाटत असेल ना मी बलिदान मास पाळा, 100% मी पाळतो, चला तुम्ही उद्याच्या उद्या मग त्याचं दहन करा, कशाचं त्या दहन करावं? पुस्तकाचं त्या. कोणत्या? ते सावरकरांनी जे संभाजीराजांविषयी लिहिले ना, त्या पुस्तकाचं दहन करा तुम्ही उद्याच्या अपमान केला एवढीचा. असता तर, अपमान केला असता म्हणजे तर तो शंभर अपमान टक्के नाही, केला तुम्ही असता. मान्यच करायले ना की सावरकर जे संभाजीराजांना म्हणले की हा व्यसनी होता, आणि दुसरी महत्वाची गोष्ट ते जे म्हणले की हे बाईलवेडा होता किंवा त्याला बायाचा नाद होता, तर हे अपमान नाहीये तुमच्या मते संभाजीराजांचा. संभाजी महाराजांबद्दल त्या काळात जे सर बकरी उपलब्ध होत्या अजून मी तेच त्यामध्ये सांगायलो की जर त्यामध्ये त्यांनी, उल्लेख होते. हा म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या काळामध्ये जे उपलब्ध साहित्य होतं त्याच्यानुसार ते योग्य होतं. फक्त त्याच्यावर प्रकाश टाकलेला होता. त्यानंतर सावरकरांनी असं अरे खंडन केलं काय त्याच्यामध्ये, बोलायले एवढे तुम्ही? स्त्रीलंपट अरे जर अरे अरे, संभाजी महाराज ठेवा असले असते, ठेवा. एवढे जर धन्यवाद मंडळ, व्यसनाधीन आभारी असले आहे. असते, तर धन्यवाद. त्यांनी